श्री स्वामी समर्थ. इथं मला एक कस्टमरचा ब्लाऊज आला होता, साधाच ब्लाऊज होता. मी इथं शिवून घेतला तो पूर्ण. त्याच्यानंतर मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. मला ठेचा बनवायचा होता. इथं मिरची घेतली मी, त्याच्यानंतर देठ काढून घेतले, त्याच्यानंतर परत स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर परत मी त्याचे 2-2 तुकडे करून घेतले आणि इथं मी गॅसवर तवा ठेवला. त्यानंतर मी तवा थोडा गरम झाल्यानंतर मिरच्या टाकल्या आणि पूर्ण मिरच्या टाकून दिल्या तव्यामध्ये. त्याच्यानंतर मी इथं तेल टाकलं थोडं. तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडा वेळ असं भाजतच राहायचं त्याला, जोपर्यंत त्याला सोनेरी कलर येत नाही आणि थोडा काळा कलर येत नाही थोडा, तोपर्यंत थोडं आपण भाजूनच घेत राहायचं. त्याच्यानंतर मी असंच एक 10-15 मिनटं भाजून घेतल्या. त्याच्यानंतर असा कलर आला बघा खमंग कसा. अशा भाजून घ्यायच्या जेणेकरून ह्याचं तिखट सगळं निघून जातं तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथं लसूण घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, खोबरं, मिरच्या घेतलं, वाटण करून घेतलं आणि अशी ठेचा तयार होता आणि असं आपलं साधं जेवण तयार होतं. वांग्याचा रस्सा आणि कुळथाचं पीठ होतं, भाकरी, भात आणि ठेचा.